नमस्कार, गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण घेतलेले आहेत मोठे वांगे, चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यांना असे काप द्यायचे। त्याच्यामध्ये भरपूर लसूण घालून घ्यायचा। एका वांग्यामध्ये भरपूर लसूण घालून घेऊया आणि दुसऱ्या वांग्यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। 2 वांगे त्याच्यात लसूण आणि मिरची घालून घेतली की त्याला असं तेल लावून घेऊया जरा, आणि टोमॅटोला देखील तेल लावून घ्यायचे। 3 टोमॅटो आपण घेतले 2 वांग्यांसाठी। तर चला आता गॅसवरती एक जाळी ठेवूया आणि त्याच्यावरती आपल्याला हे वांगे छान असे भाजून घ्यायचे आहेत दोन्ही पण। तर वांगे भाजताना खूप मोठाही गॅस करायचा नाही, मंद आचेवरती मध्यम आचेवरती वांगे छान आतमध्येपर्यंत भाजले जातात। हे पहा, मस्त असे वांगे भाजले गेलेत। 10 ते 12 मिनिट लागतात वांगे भाजायला छान मंद ते मध्यम आचेवरती। वांगे काढून घेऊ आणि तेथे त्याच जाळीवरती आपण हे 3 टोमॅटो देखील भाजून घेऊयात। तर वांगे टोमॅटो भाजून झालेत तर कढईमध्ये भरपूर लसूण आणि आलं आपण परतून घेतलं आहे। 2 चमचे तेलामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून तो देखील त्याच्यावर परतून घेऊयात। कांदा लाल करायचा नाही, फक्त त्याचा कच्चेपणा जाईल एवढा शिजवायचा। चला, याच्यामध्ये काही मसाले घातले, लाल तिखट, धना पावडर, भाजलेली जिरी पावडर आणि हळद, गरम मसालाही थोडासा घालायचा। आता याच्यामध्येच मीठ घातलं आहे जेणेकरून हे पटकन थोडंसं शिजलं जावं। त्याच्यामध्ये कोरडं झालेलं आपली फोडणी म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे। आता त्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेते झाकण ठेवून। तोपर्यंत आपले भाजून घेतलेले टोमॅटो आणि जे वांगे आहेत त्याची साल काढून घ्यायची। आता इथे एक टीप मी तुम्हाला सांगते की वांग्याची साल झटपट निघण्यासाठी ती जरा वेळ झाकून ठेवायची, म्हणजे झटपट साल निघते। आता हे पहा, याच्यामध्ये भरपूर लसूण मी घातला होता तो काढून घेतला आहे आणि त्याची साल काढून आपण घेणार आहोत। हा वांग्याबरोबरच भाजून घेतलेला लसूण भरतामध्ये खूप छान लागतो। आता या दुसऱ्या वांग्यामध्ये आपण मिरच्या घातल्या होत्या। मिरच्या आपल्या आवडीनुसार घालायच्या, किती कमी तिखट आपल्याला हवं आहे ते। जरा झणझणीतच वांग्याचं भरीत खूप छान लागतं। हे पहा, मस्त झटपट अशी साल निघते। फक्त साल निघण्यासाठी ज्यावेळेस आपलं वांगं टोमॅटो भाजून होतात त्यावेळेस ते जरा वेळ झाकून ठेवायचे। देठाकडची साईड मी काढून घेतलेली आहे कारण ती थोडीशी कडक असते। तर चला, सगळं छान असं मॅश करून घेऊयात। वांगा आणि टोमॅटो मॅश करताना त्याच्यामध्येच भाजून घेतलेला लसूण आणि मिरच्या देखील त्याच्यामध्येच मॅश करून घ्यायच्या चांगल्या। हे पहा, या पद्धतीने आपण आपलं वांग्याचं भरीत, वांगं, टोमॅटो, मिरच्या आणि लसूण छान असं मॅश करून घेतलेलं आहे। तर कढईमध्ये जी आपली फोडणी होती त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे। भरतामध्ये जो आपण कांदा घालतो तो जास्त शिजवायचा नाही, जसा की आपण बिर्याणीला करतो एकदम कडक लाल ब्राऊन असा। थोडा शिजला की छान लागतं। तर चला, मस्त छान मिक्स केलं आहे, चवीनुसार मीठ घातलं आणि ज्यावेळेस आपलं भरीत तयार होतं त्यावेळेस त्याच्यावर थोडंसं लिंबू पिळायचं आणि भरपूर सारी कापलेली ताजी कोथिंबीर घालायची। मस्त आपलं झणझणीत गावरान हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। आता लिंबू रस आणि कोथिंबीर घातलेले हे देखील मिक्स करूयात। आपण गॅस बंद केल्यानंतरच लिंबूचा रस घातलेला आहे। अगोदर घातला तर हे जे भरीत आहे ते थोडं कडवट लागण्याची शक्यता असते, म्हणजे कधीही लिंबू घालायचं असेल तर ती भाजी किंवा तो पदार्थ झाल्यानंतरच घालायचं। चला, मस्त गरमागरम वांग्याचं भरीत खाऊयात, टम्म फुगलेले अशा मस्त रोटीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर, नाचणीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, कुठल्याही भाकरीसोबत, फुलकेसोबत, चपातीसोबत खूप छान लागतं हे वांग्याचं भरीत। नक्कीच एकदा करून पहा। कसं वाटलं हे गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्सला कळवायला मात्र विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाता जाता सबस्क्राईब तेवढं करून जावा। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत। तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप मनापासून धन्यवाद। थँक्यू।